जुन्नर तालुक्यातल्या या काळवडी गावामध्ये एबडी विभागाने शालेय पोषण आहाराची चौकशी चालू आहे आणि त्या अन्नधान्यामध्ये किडे आढळून आल्याचं देखील या तपासणीमध्ये हे झालं आहे आणि तो सगळा अन्नपदार्थ साठा तो जप्त करण्यात येणार आहे असं स्वतः जे काय हे अधिकारी आहे अन्न सुरक्षा अधिकारी श्री सावंत यांनी माहिती दिली. परंतु ही कारवाई चालू असताना एक ग्रामस्थांनी किंवा लोकांनी असा आरोप केला की एक गुटखा माफिया विमलेश गांधी नावाचा आहे असं ग्रामस्थांनी आरोप केला आणि तो व्यक्ती थेट या इमारतीमध्ये ग्रामपंचायतीच्या आल्याच्या नंतर इथल्या अन्न सुरक्षा अधिकारी जे आहेत त्यांना भेटला. त्यानंतर ही आतमध्ये यांची सगळी पंचनाम्याची कारवाई प्रोसिजर चालू होती. त्याच्यामध्ये देखील तो संबंधित व्यक्ती आत गेलेला आहे. आम्ही जेव्हा खाली बाईट करत होतो त्यावेळी तो व्यक्ती थेट वर गेला आणि ह्या अधिकाऱ्यांना भेटला. आता त्याच्यामधले पंचायत समितीचे सदस्य जे पोटे म्हणून आहे जयसिंग त्यांनी असा आरोप केला की आताच तो गुटखा माफिया या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना भेटायला गेलाय. तुम्ही काय नक्की म्हणजे काय भानगड आहे तुम्ही पहा. तर आपण मगाशीच अन्न सुरक्षा अधिकारी सावंत त्यांना विचारणा केली. ते म्हणाले असं व्यक्ती कुणीही आम्हाला भेटायला आलेला नाही आहे. परंतु माझ्या हातामध्ये हे CCTV फुटेज आहे आणि या CCTV फुटेजमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं आढळून येतं आहे की संबंधित जो विमलेश गांधी नावाचा जो काय व्यक्ती आहे या ठिकाणी पहा ही कारवाई सुरू आहे लेबलिंग वगैरे हे लावायची. तर आता तुम्ही पहा तर त्या व्यक्तीची एंट्री झाली आहे. पाठीमागं हात त्याने बांधलेले आहेत. सफेद शर्ट काळे पॅन्ट इन शर्ट आहे आणि ते आल्याच्यानंतर FDAचे एक अधिकारी उठून उभे राहिलेत. त्यांच्याशी हात त्यांनी मिळवलेला आहे आणि ते तिथं पाहिलेत आणि यानंतर जे या ठिकाणी हे आहे त्या रूममध्ये ते गेलेले आहेत. दरवाजामध्ये ते थांबलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे हे कोण आहे? तुम्ही आहेत. हां उपसरपंच आहेत आणि नंतर ते आतमध्ये गेल्याच्या नंतर हे त्यांना विचारतात तुम्ही कोण आहेत आणि हे त्या विमलेश गांधींना हाताला हे करून ते बाहेर काढताना आपल्याला आढळून येत आहे. नक्की काय विषय आहे पहिला आपण उपसरपंच बाबाजी काय नाव तुमचं? वामन. काय मग काय झालं होतं ते आले नंतर नाही ते जे आहेत तुम्ही ओळखलं गांधी त्यांना? गांधी जे आहेत त्यांना मी ओळखतो. ते याच्या जिन्यानीवरती चढताना मी पाहिलं. मी लगेच त्यांच्या पाठोपाठ आलो का तर शालेय पोषण आहाराचं इथं जे आहे नमुन्यांचं पॅकिंग चालू होतं. ती व्यक्ती वरती आल्यानंतर थेट आमच्याकडे जे ग्रामविकास अधिकाऱ्यांचं केबिन आहे त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी गेले. इथे गेले दरवाजातच उभे होते. त्या जे अधिकारी आहेत तिथं त्यांच्याशी काहीतरी बोलले पण तोपर्यंत मी आल्यावर त्यांना म्हटलं तुम्ही लगेच बाहेर निघा. त्यांचं काम चालू आहे तुम्ही बाहेर निघा आणि ग्रामपंचायतमध्ये थांबू नका. ते त्यांनी आडेवेडे न घेता ते परत उलट्या पावली फिरले आणि खाली निघून गेले. विमलेश गांधी काय काम करतात? नाही ते नाही सांगता येणार मला. माझी फक्त तोंड ओळख आहे. जयसिंग पोटे हे पंचायत समिती सदस्य त्यांनी असा आरोप केला ते गुटखा तस्कर आहेत म्हणून. असूही शकतील पण मला माहीत नाही. तर विमलेश गांधी कोण आहेत माहिती आहे? विमलेश गांधी व्यावसायिक आहे इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. इथं ते का आले होते? नाही तसं यायला नाही पाहिजे कारण FDAची कारवाई या ठिकाणी चालू आहे. आम्ही ग्रामस्थांनाही आमच्यावर येण्यास मज्जाव केलेला आहे. परंतु ते कसे आले हे मलाही आत्ताच कळते. म्हणजे CCTVमध्ये त्यांचं चित्रीकरण झालं. पण तसं पाहिलं तर परगावच्या व्यक्तीने या ठिकाणी अशी कारवाई होत असताना येणं उचित नाही. असं त्या खाली पंचायत समितीचे सदस्य आहे जयसिंग पोटे आरोप केलाय की ते गुटखा तस्करी करतायत. तुम्हाला काही कल्पना आहे? नाही त्याबाबत मला काही कल्पना नाही. मी व्यावसायिक आहे या पद्धतीने ऐकून आहे. पण हो इतर कोणत्या गावचे इथं आलं लोक? हे जे पुरवठादार जे आहेत त्यांच्यासोबत जी काही मंडळी आली होती त्यांना आपण समज देऊन पाठवून दिलेलं आहे की आज पुरवठादाराला आम्ही काय हे नाही करणार. सर नमस्कार. तुमच्या कारवाईमध्ये मी काही व्यत्यय आणत नाही. सर आपलं नाव काय आहे? माझं नाव साळवे आहे सर. साळवे सर एक व्यक्ती आला होता काय नाव त्याचं विमलेश गांधी नावाचा. ते आल्यानंतर तुम्ही उभे राहिले आणि त्यांच्याशी हँडशेक केला. नाही ते खालून आले. आता सगळे सकाळपासून इथंच आहेत म्हणून म्हटलं तुमच्यापैकी कोणी व्यक्ती आहे का काय म्हणून आले. म्हणून म्हटलं मी माझं काम करत बसलो होतो. म्हणून ते आता नेहमीप्रमाणे आपण एक आता गावाचा माणूस आहे रिस्पेक्ट म्हणून आपण त्याला हात मिळवला. बाकी काहीच नाही विषय. इतर अनेक लोक येतात त्यावेळी तुम्ही नाही, उभं राहत सर्वांना भेटलो आपण. नाही माझं तोंड असं होतं ते इकडं या बाजूला होतं म्हणून मला उठावं लागलं. बाकी काहीच नाही. आपला काय विषयच नाही. मग काय बोलणं झालं दोघं? काहीच नाही. एक चकार शब्दसुद्धा बोललेलो नाही. मला वाटलं तुमचे वरिष्ठ आले की काय. आवचे हो
हो वरिष्ठ आमचे कुठे, आमचे वरिष्ठ तर बरोबरच आहेत माझ्या. आपण आता विषय असं झाला का ते येतात, तुम्ही उभे एक नाही, नाही. मिनिट व्हिडिओ दाखवता का सरांना? नाही त्यांचा ना आपला काय असं मला माहिती मिळाली की ते गुटखा तस्कर आहेत. काय कल्पना नाही सर, काहीच कल्पना नाही त्यांच्यावर यापूर्वी कधी कारवाई झाली आहे? सर, मला यातलं काहीच कल्पना नाही सर. हा व्हिडिओ पहा तुम्ही सर. हां आता तुम्ही व्यवस्थित इथं काम करताय, त्यावेळी त्या व्यक्तीची या ठिकाणी एंट्री होईल आणि एंट्री झाल्याच्या नंतर हे बघा, एक मिनिट मी आता हां हे बघा आता एंट्री होते. हे बघा तुम्ही डायरेक्ट हात जोडलाय त्यांना, नाही नाही उभे राहिले तुम्ही. नाही ते या आले ना, म्हटलं गावातली संबंधित व्यक्ती, आपण प्रतिष्ठित व्यक्ती असणार म्हणून आपण एवढं उभं करतो. आपण बाकी काय आपला संबंधच नाही गोष्टीची. परत रिवाइंड करतो. तुम्ही त्यांना पाहिलं उभं राहिले, हात जोडतायत थेट तुम्ही. नाही हो सर. बघा की आता परत दाखवतो तुम्हाला. ही कोणती हे बघा ना, आता ही एंट्री झाली, हात जोडला. म्हटलं गावातली कोण व्यक्ती असेल म्हणून आपण हात जोडतो. आता आपलं काहीच नाही सर, सकाळपासून तुमच्या इथंच आहे आम्ही. आपला काहीच संबंध आहे, कशाची संबंध आहे? संबंधित व्यक्ती हा गुटखा तस्कर आहे असा आरोप खुद्द पंचायत समितीचे सदस्य जे काय आहे पोटे यांनी केलेला आहे. असा असताना देखील हा व्यक्ती या ठिकाणी कशाला आला होता, कुणाला भेटायला आला होता, ही बाब अद्यापपर्यंत समजली नाही. ज्यावेळी ते एंट्री केली त्यावेळी हे अधिकारी उठून उभे राहिले. यांनी अगोदर हात जोडले आणि नंतर त्याशी हँडशेक केला. ते जवळ आले, काहीतरी बोलणं झालं असावं आणि त्यानंतर ते थेट या ठिकाणी ज्या अधिकारी जे काम करत आहे त्या अधिकारीच्या यांच्या कार्यालयामध्ये आतमध्ये जाऊ लागले. त्यावेळी उपसरपंचांनी त्यांना अटकलं का तुम्ही इथं काय करताय, आणि त्यानंतर त्यांनी काढता पाय घेतलेला आहे. समजा जर तो व्यक्ती जर गुटखा तस्कर असेल तर याची तुकाराम मुंडे यांनी दखल घ्यावी. या व्यक्तीवर समजा यापूर्वी काही गुन्हे दाखल असतील किंवा काय असेल तर याबाबत ह्या अधिकाऱ्यांचं नक्की काय होतं, हा कशाला आला होता याची देखील चौकशी व्हावी आणि योग्य ती कारवाई व्हावी.